ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी बदनापुर की, जहां ढोल नगाड़ों के साथ पोला उत्सव मनाया गया। नांदेड़ में विरोधी पक्ष नेता राव साहेब दानवे ने प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। बदनापुर नगर में बैल पोला उत्सव ढोल नगाड़ों के साथ मनाया गया। इस अवसर पर नगर सेवक शेख समीर गोरखनाथ खैरे, शेख मुश्ताक, बाबा साहेब करहाले और किसान भाइयों ने खेत में सरजा राजा को नहलाया। उन्हें विभिन्न आकर्षक रंगों से सजाया। बैल के सींगों पर विभिन्न चमकीले सुनहरे रंग लगाए, उनके गले में घाघरा बांधा और उनके शरीर पर रंग बिरंगे झूले डाले। सरजा राजा को एक बड़ी पोशाक पहनाकर तोरण के नीचे से बाहर लाया गया और इस अवसर पर पोला समाप्त होने के बाद कई किसान भाइयों ने सरजा राजा को घर घर ले जाकर सरजा राजा को लहराया, उनकी पूजा की और उन्हें पूरन पोली खिलाई। इसके साथ ही बैल पोल के अवसर पर किसान भाइयों ने कई बैलों के शरीर पर लिखा कि किसान राजा ने नंदी पर एक चिन्ह लगाया है, अच्छी बारिश हो, अनाज बढ़े और राज्य सूखे से मुक्त हो। इस समय पोल देखने के लिए गांव के व्यापारियों, किसानों, राजनीतिक कार्यकर्ताओं, पदाधिकारियों, स्कूली बच्चों की भारी भीड़ देखी गई। गांव में किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए बदनापुर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक मचिंदर सुरवसे, बाबा साहेब जरहार, रियाज पठान, घोटके और उनके सहयोगियों ने कड़े इंतजाम किए थे। बदनापुर से सी न्यूज़ संवाददाता यकीन शेख की रिपोर्ट। महाराष्ट्र विधानसभा में विरोधी पक्ष नेता राव साहेब दानवे ने मुखेड़ तालुका के हसनाल गांव का दौरा किया और वहां के नागरिकों से संवाद किया। उन्होंने कहा कि प्रशासन को यहां की स्थिति की रिपोर्ट राज्य सरकार को तत्काल भेजनी चाहिए। दानवे ने सरकार पर निशाना साधते हुए कहा, प्रभावित किसानों को राहत देने के लिए कृषि मंत्री और पालक मंत्री को खुद यहां आना चाहिए था। उन्होंने ये भी आरोप लगाया कि कृषि मंत्री नांदेड़ तो आए, लेकिन वाशिम से सीधे नांदेड़ हवाई अड्डे तक सीमित रहे और प्रभावित क्षेत्रों का दौरा नहीं किया। लेंडी धरण को लेकर उन्होंने बड़ा सवाल उठाया। उन्होंने बताया कि धरण के कार्यकारी अभियंता तिड़के ने पानी छोड़े जाने की जानकारी दी थी, लेकिन घोषित मात्रा से कहीं अधिक पानी रात के समय छोड़ा गया, जिससे गांव में भारी नुकसान हुआ। दानवे ने इसे प्रशासन की घोर लापरवाही करार देते हुए मांग की कि इस मामले की जांच कर जिम्मेदारों पर कार्रवाई की जाए। दानवे साहेब, आज आपण नांदेड जिल्ह्याचा, मला असं वाटतं शब्दात व्यक्त करणं अतिशय अवघड आहे असं सगळं आढळलेलं आहे। ज्या व्यथा आहे, ज्या वेदना आहे, हे आता कोणी समजून घेईल का नाही घेईल मला माहिती नाही, कारण ह्या संवेदना आता माणसाच्या मनात आहे की नाही। आता हे माझ्या शेजारी उभे आहेत, 40 म्हशी आणि 15 गाई, त्याही चांगल्या जातीच्या, हे त्यांच्या डोळ्यात देखत वाहून गेले। आता शहरातल्या लोकांना दूध खाणं माहिती आहे, परंतु हे दूध कसं निर्माण करतं, त्याला काय काय मेहनत करावी लागते, मला असं वाटतं यांनाच माहिती। मलाही माहिती, मी शेतकरी माणूस असल्यामुळे या व्यथा त्यांच्या मनातल्या कोणी समजू शकत नाही। मग काही जणांचे घरं वाहून गेले, काही जणांच्या समजा वाहनं वगैरे वाहून जाणं हा वेगळा भाग आहे, परंतु जनावरंसुद्धा माणसा इतकेच महत्त्वाचे आहेत आणि ते डोळ्यात देखत वाहून जाणं मला असं वाटतं अतिशय हृदयद्रावक या सगळ्या घटना आहेत। दुर्दैव असं, ठीक आहे शासनातले काही अधिकारी काम करत असेल, परंतु जेवढी सक्रियतेनं मदत तिथं पोहोचली पाहिजे ती अजून पोहोचलेली नाही असं स्पष्ट होतं आहे। कारण काही ठिकाणी मानवनिर्मित म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले प्रकार इथं दिसत आहेत आणि ह्या सगळ्या ह्याच्यात सरकारचं एक ॲग्रेसिव्हली मदतीची भूमिका असली पाहिजे, परंतु हा भाग एकदम पार कर्नाटका, तेलंगणा, आंध्रा याच्या जवळचा भाग या सगळा आणि इथं प्रशासन असो की सरकार असो ज्या गतीनं पोचायला पाहिजे, ठीक इथले अधिकारी, तहसीलदार, SDM येतात, पण त्यांची ताकदी काय आहे, पंचनामा करून घेण्यापुरती आहे, अहवाल पाठवण्यापुरती, निर्णय घेण्यापुरती थोडी आहे आणि म्हणून निर्णय घेणारे लोक अजून इथं पोहोचलेले नाही। या जिल्ह्यातले जे काही नेतृत्व करणारे लोक आहेत, मी ऐकलं लंडनला आहेत, पालकमंत्री लंडनला आहेत, काही जण गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात आहेत, असावे, त्यांना शुभेच्छा आहे। पण मला वाटतं या व्यथा निश्चित सरकारच्या दरबारी मी मांडेल, या सगळ्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना एक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि जे निर्माण झालेल्या ज्या गोष्टी झाल्या ह्या मानवनिर्मित हे मी तुम्हाला सांगेल, कारण ज्या पद्धतीनं सरकारने, प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलेलं नाही। कृषी मंत्री आले होते या जिल्ह्यात, शेतकऱ्यांशी बोलण्याच्या ऐवजी कार्यकर्त्यांशी बोलले, 20 मिनिटात गेले 16 तालुक्यात। माझ्या माहितीप्रमाणे ते वाशिमहून नांदेडला जाणार होते विमान पकडण्यासाठी, म्हणून त्यांनी रस्त्याने चालता चालता फार्स केला, त्यांनी काही पाहणी केली असं मला वाटत नाही। आज मी पाहणी केली, केळीचे हाल झाले, हळदीचे हाल झाले, सोयाबीन तसंच पडलेलं आहे, ऊस झोपलेला आहे, कोणतंच पीक शिल्लक नाही आहे।
या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणतंच पीक शिल्लक नाही आहे, हिंगोलीमध्ये कोणतंच पीक शिल्लक नाही आहे. आपण कृषी मंत्री येऊन पाहून गेले तर निर्णय काय घेतला हा एक प्रश्न आहे ना. आपण सरकारने निर्णय घेतला पाहिजे. उलट सरकारने आता इन्शुरन्सचे 4 ट्रिगर होते, एकच ट्रिगर ठेवलेला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई इन्शुरन्सची मिळणार नाही आहे शेतकऱ्यांना. NDRFचे निकष जे सरकारने दुप्पट तिप्पट जाहीर केले होते ते रद्द केलेले आहे, म्हणजे ती तुटपुंजी मदत मिळणार आहे. इथं शेतच पूर्ण खरडून शेतच पूर्ण वाहून गेलेलं आहे. आणि म्हणून मदत मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. आणि याच्यासाठी ज्या पद्धतीनं मागे आता यांनी मागणी केली ती योग्य मागणी. कोल्हापूरमध्ये मागच्या काळात ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस एक विशेष पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं. मला असं वाटतं या नांदेडसाठी असं विशेष पॅकेज असलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही निश्चित सरकारकडे करू. हसनाळमध्ये साहेब आपण गेला होता, गावकऱ्यांनी म्हणजे तिथे विरोध दर्शवला आणि कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. काय नेमकं घडलंय तिथे? दरवाजे वेळेवर हसनाळमध्ये मी गेलेलो होतो. सगळ्या लोकांच्या तीव्र भावना होत्या. तिडके नावाचा जो अभियंता आहे त्याच्यावर कारवाई करा, त्याला अटक करा, अशा प्रकारची मागणी या मंडळींनी केलेली आहे. कारण या तिडकेंनी या नागरिकांना, या गावच्या लोकांना फसवणूक केलेली आहे. कारण त्यांनी पाणी किती सोडणार हे शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना सांगितलं होतं. प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा जास्त पाणी तिथं सोडलेलं आहे. परिणामी झोपेत असताना पाणी आलं आणि अख्खं गाव पाण्यात बुडालेलं आहे. आता सरपंचाची पत्नीच गेली त्याच्यामध्ये, प्रत्यक्ष सरपंचाची पत्नी. बाकीचे सामान्य नागरिक तर त्यांचे ताट वाटी सुद्धा त्यांची बाकी राहिलेली नाही. सगळे कागदपत्र हरवून गेले त्यांचे. आणि मला वाटतं याला प्रशासनाचा बेपर्वाईपणा, बेमुरवतखोरपणा याला जबाबदार आहे. न्यूज 18 लोकमत बातमी दाखवली होती, बातमी बघितली होती. सामान्य मुलगी होती, सामान्य घरातली 12वीला शिकणारी मुलगी आहे. तिला टॅब कोणत्या तरी योजनेतून मिळाला होता आणि तिचंही घर असंच वाहून गेलं. तिचा भाऊ कुठेतरी पुण्यात शिकतो. आणि मला असं वाटतं जर एखादी एवढ्या इंटेरियर भागातली एक मुलगी शिकू इच्छिते, तिला टॅब आवश्यक आहे, तर आम्ही तिला आज एक टॅबच नाही तर तिला एक चांगल्या पद्धतीनं लॅपटॉप तिला आम्ही आमच्या वतीनं आज दिला. मला वाटतं हे काही फार मोठं काम नाही आहे, पण एक आपल्यातली एक छोटीशी मुलगी या भागातली जर शिकू इच्छिते तर तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्याबद्दल त्या माळी समाजाबद्दल मला असं वाटतं आपण इथं पॉलिटिकल काही पुराविषयी आणि या मदतीविषयीच बोलू. लक्ष्मण हाकेच्या नांदेड़ से सीनियर संवाददाता शुद्धोधन की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।